नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपलं यूट्यूब चॅनेल पुष्पाज किचनमध्ये. तर आज आपण चॉकलेट ट्रफल केक बनवण्यासाठी जे लागणारं ट्रफल आहे ते कशा पद्धतीने बनवून रेडी करायचं त्याची रेसिपी आपण आज बघणार आहोत. तेही गॅसवरती आज आपण ट्रफल बनवणार आहोत. तर इकडे बघू शकता, ट्रफल बनवण्यासाठी मी इथे डार्क चॉकलेट आणि अमूलची फ्रेश क्रीम घेतलेली आहे. तर ट्रफल बनवण्यासाठी आपल्याला 3 स्लॅब डार्क कंपाऊंडचे लागणार आहेत आणि 100 मिली होईल इतकी जी अमूल फ्रेश क्रीम आहे ती लागणार आहे. तर इथे मी जे डार्क कंपाऊंड चॉकलेट आहे त्याचे छोटे छोटे पीसेस कट करून घेणार आहे ट्रफल बनवण्यासाठी. तर इथे बघू शकता, अशा पद्धतीचे 3 स्लॅब मी घेतलेले आहेत. एका डार्क कंपाऊंडच्या पॅकेटमध्ये 4 स्लॅब अशा पद्धतीचे येतात, म्हणजेच 500 ग्रॅम होईल इतकं चॉकलेट असतं ते. तर इकडे बघू शकता, आता आपण या ट्रफलमध्ये अमूलची फ्रेश क्रीम वापरणार आहोत. अमूलच्या फ्रेश क्रीमऐवजी व्हिपिंग क्रीमने सुद्धा आपण जे चॉकलेट ट्रफल आहे ते बनवू शकतो. पण अमूलची जी फ्रेश क्रीम आहे ती वापरल्यामुळे जे आपलं ट्रफल आहे ते खूप छान असं बनतं. तर इकडे बघू शकता, जे चॉकलेट आहे ते कट करून झालेलं आहे. एका पातेल्यामध्ये मी हे चॉकलेट टाकून घेतलेलं आहे आणि आता आपण याच्यामध्ये जे आपलं ट्रफल आहे ते बनवून रेडी करणार आहोत. तर इथे मी अमूलची फ्रेश क्रीम घेतलेली आहे. तर ती आपल्याला ही अशा पद्धतीने व्यवस्थित पूर्ण खोलायची आहे. थोडीशी अशा पद्धतीने आपल्याला शेक करून सुद्धा घ्यायचं आहे, जेणेकरून एका ठिकाणी जी साचलेली क्रीम असते ती सगळीकडे मिक्स होते. आता आपण याच्यातली 100 मिली होईल इतकी जी अमूलची फ्रेश क्रीम आहे ती घेणार आहोत. एका पॅनमध्ये तुम्ही वाटीमध्ये किंवा छोट्याशा एखाद्या पातेल्यामध्ये सुद्धा घेऊ शकता. तर माझ्याकडे पॅन होता, तर या पॅनमध्ये मी थोडंसं 100 मिली होईल इतकी क्रीम टाकून घेतलेली आहे. आता आपण ही जी क्रीम आहे ती गॅसवरती ठेवून याला गरम करून घेणार आहोत. तर क्रीम गरम होण्यासाठी थोडासा वेळ लागतो. क्रीम गरम व्हायला गॅसवरती ठेवल्याच्या नंतर आपल्याला एकसारखी चमच्याच्या मदतीने हलवायची आहे, जेणेकरून भांड्याला खाली लागली नसली पाहिजे. तर अशा पद्धतीने एकसारखं हलवावं लागतं. थोडासा वेळ लागेल, पण अशा पद्धतीने परफेक्ट अशी उकळी येईपर्यंत आपल्याला ही क्रीम हलवत राहायचं आहे. तर इकडे बघू शकता, जी क्रीम आहे ती आपली इथे आता परफेक्ट अशी गरम झालेली आहे, म्हणजेच याला उकळी आलेली आहे. तर आता आपण ही जी क्रीम आहे तर या चॉकलेटवरती सगळीकडे टाकून घेणार आहोत. अशा पद्धतीने क्रीम आपली इथे गरम झालेली आहे आणि आता मी गॅस बंद करून ही जी क्रीम आहे ती चॉकलेटवरती टाकणार आहे. मैत्रिणींनो, चॅनेलवरती जर का नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला आणि शिकायला सुद्धा भेटणार आहेत. आता आपली जी क्रीम आहे ती आपण चॉकलेटवरती टाकून घेतलेली आहे. बघू शकता, थोडा एक 5 मिनटं आपल्याला ही क्रीम चॉकलेटवरती अशीच ठेवून द्यायची आहे. याने चॉकलेट जे आहे ते थोडंसं मेल्ट होतं. तर इकडे बघू शकता, एक 5 मिनटं मी अशीच ठेवून दिली होती. आता आपल्याला थोडंसं मिक्स करायचं आहे आणि चॉकलेट आपलं अशा पद्धतीने मेल्ट झालेलं आहे. तर आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ बघू शकता, मिक्स केल्याच्या नंतर अशा पद्धतीचं हे जे बॅटर आहे ते आपलं रेडी झालेलं आहे. अजून आपलं ट्रफल जे आहे ते बनलेलं नाही. तर आता आपल्याला काय करायचं आहे, गॅस सुरू करायचा आहे आणि एकदम लो फ्लेमवरती गॅसवरती हे जे पातेलं आहे ते ठेवून द्यायचं आहे. जोपर्यंत यातलं जे चॉकलेट आहे ते मेल्ट होत नाही तोपर्यंत अशा पद्धतीनं हलवत राहायचं आहे. तर आता आपण गॅस सुरू करून घेतलेला आहे. बघू शकता, एकदम लो फ्लेम गॅसची ठेवायची आहे आणि त्याच्यावरती हे जे पातेलं आहे ते ठेवून द्यायचं आहे आणि एकसारखं हलवत राहायचं आहे, जेणेकरून खाली चॉकलेट जे आहे ते पातेल्याला लागत नाही. आणि लो फ्लेमवरती ठेवल्यामुळे चॉकलेट जे आहे ते व्यवस्थित असं मेल्ट होतं. तर इथे चॉकलेट आहे ते मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आणि आता आपलं जे परफेक्ट असं लागणारं ट्रफल आहे ते बनवून इथे रेडी होणार आहे. अशाच पद्धतीने तुम्ही जे केक बनवण्यासाठी लागणारं गनाश आहे ते सुद्धा बनवू शकता. गनाश बनवण्याची रेसिपीसुद्धा खूप सोपी आहे.
तर आता आपलं जे ट्रफल आहे ते बनायला फक्त एक 5 ते 10 मिनटं वेळ लागणार आहे आणि ट्रफल जे आहे ते रेडी होणार आहे। तर मैत्रिणींनो, आपल्या चॅनलवरती बेकिंगचे भरपूर असे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत। ज्यांना बेकिंगमध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी बेकिंगचे व्हिडिओ बघून केक बनवायला नक्की शिका, कारण केक बनवणं खूप सोपं आहे। बेकरीतून आणण्यापेक्षा आपण घरच्या घरी फ्रेश असे मुलांना खाण्यासाठी आणि बड्डेसाठी सुद्धा आपण घरच्या घरी फ्रेश असे केक बनवून रेडी करू शकतो। तर इकडे बघू शकता क्रीम आणि चॉकलेटची जी कन्सिस्टन्सी आहे ती अशा पद्धतीची आता झालेली आहे आणि जे आपलं ट्रफल आहे ते इथे बनवून रेडी झालेलं आहे। बघू शकता अशा पद्धतीचं एकदम थिक बॅटर आपल्याला बनवून रेडी करायचं आहे आणि हे थंड झाल्याच्या नंतरच आपल्याला याच्यावरती क्लीन रॅपरनी एकदम पॅक करून बाहेरची हवा अजिबात आतमध्ये जाऊन द्यायची नाही आणि हे फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी कमीत कमी 7 ते 8 तास ठेवून द्यायचं आहे। त्यानंतरच आपण केकवरती ट्रफलचं जे काम आहे ते करू शकतो। तर आता मी गॅस बंद केलेला आहे आणि थोडा वेळ असं एकसारखं हलवत राहायचं आहे। त्याच्यानंतर थोडा वेळ थंड करून आपण हे क्लीन रॅपरनी पूर्ण पातेल्याला जे आहे ते कवर करून घेणार आहोत। मगच आपलं ट्रफल जे आहे ते परफेक्ट असं बनवून रेडी होतं। तर आता हे थोडा वेळ ठेवून थंड झालेलं आहे। बघू शकता ट्रफल जे आहे ते पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे, मगच क्लीन रॅपरने कवर करून घ्यायचं आहे। तर आता आपण याला अशा पद्धतीचं जे क्लीन रॅपर असतं ते मार्केटमध्ये मिळून जातं, याने आपल्याला पूर्ण पातेल्याला कवर करून घ्यायचं आहे। तर इकडे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला पातेल्याच्या आकाराने जो रॅपर आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि वरच्या साईडला अशा पद्धतीने कवर नाही करायचं। ट्रफल जे आहे ते आपलं व्यवस्थित असं सेट होत नाही। तर सगळ्यात अगोदर मी ते जो क्लीन रॅपर आहे तो कट करून घेतलेला आहे आणि आपल्याला बरोबर जे ट्रफल आहे तिथं हा जो रॅपर आहे तो कवर करून घ्यायचा आहे। तर इकडे बघू शकता आतमध्ये आपल्याला अशा पद्धतीने हा जो रॅपर आहे तो सेट करायचा आहे, जेणेकरून जी बाहेरची हवा आहे ती अजिबात ट्रफलला लागली नसली पाहिजे आणि 7 ते 8 तासात जे आपलं ट्रफल आहे ते केकवरती काम करण्यासाठी रेडी होतं। तर अशा पद्धतीचं आता कवर करून घेतलेला आहे, आपण फ्रीजमध्ये ठेवून देऊयात आणि याचा जो रिझल्ट आहे तो सुद्धा तुम्ही बघू शकता। फक्त 7 तासामध्ये आपलं जे ट्रफल आहे ते इथे बनवून रेडी झालेलं आहे। तर मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप आभारी आहे। भेटूयात अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।